हां. तुम्ही जो पदार्थ मला आज खाण्यासाठी देत आहात तो पहिली गोष्ट म्हणजे अतिशय श्रद्धेने देत आहात. हो. हां, म्हणजे तुमची त्याच्यामध्ये श्रद्धा आहे आणि श्रद्धा असल्यामुळं नक्कीच या पदार्थाला चव आहे. लक्षात आलं का? आणि आता तो कसं असतं की एखादा पदार्थ भोजन करत असताना त्या स्त्रीनं त्याच्यात जीव ओतणं फार महत्वाचं आहे. जीव ओतला की तो पदार्थ नक्कीच चांगला होतो. नाही तर उगीच करतो बाई करतो आणि सासूचे दिवस भरतो म्हणून जर काम करतो तर त्या कामाला काही अर्थ नाहीये. परंतु मी नक्कीच सांगू शकतो की हा पदार्थ अतिशय सुंदर आणि चविष्ट रुचकर असणार आहे आणि तो आरोग्याला लाभदायक आहे. आणि हा खाल्ल्यानंतर माझ्यामध्ये जी ऊर्जा प्राप्त होणार आहे या ऊर्जेचा वापर मी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी करणार आहे. तर याच्यामुळं माझं आरोग्य चांगलं राहणार आहे आणि नक्कीच भगवंत असं म्हणतात ना, अभिवादन शीलच्च नित्यबद्धा चत्तारो धम्मं वदन्ति आयु वन्न सुख आणि बळ. म्हणजे माझं आयुष्य वाढणार आहे, माझं आरोग्य चांगलं राहणार आहे, माझी कांती त्वचा चांगली राहणार आहे आणि याच्यामुळे मला ऊर्जा प्राप्त होणार आहे आणि बल प्राप्त होणार आहे आणि बलामुळे मी सुखी राहणार आहे. तर आता मी या पदार्थाची टेस्ट घेतो आणि खरंच हा पदार्थ रुचकर आहे याच्यात मीठ कमी आहे हां ठीक आहे. रिव्ह्यू हां. नुसतं आधी खाल्लं तरी चालेल, आधी नुसतं खाल्लं तरी चालते म्हणजे त्याची ओरिजिनल चव कळते. आणि मग ते शिजले का खरं? शिजलं. हां, चांगलं आहे का? अतिशय स्वादिष्ट मला वाटतं की नाही आहे आणि खाल्यानंतर जिभेवर ठेवल्या ठेवल्या याची चव जाणवते. छान आहे ॲक्च्युली, अतिशय छान आहे. आणि चटणी कशी आहे शेंगदाण्याची? शेंगदाण्याची चटणी सुद्धा खूप चांगली आहे. थँक्यू. आणि आतापर्यंत मला धपाटे खूप आवडतात, पराठे आवडतात. मला पण आलू पराठा असू दे, अन्य कुठलेही पराठे असू दे, म्हणजे बाजारात मी खाल्लेले आहेत. आपण कसबी टेकडीच्या रस्त्याला पण खूप जैन लोकांचे पराठ्यांचे स्टॉल आहेत. इथं गणपती मंदिराच्या तिथं एक हॉटेल आहे, तेही पराठ्यासाठी प्रसिद्ध आहे. पण या अनेक ठिकाणी खाल्लेल्या पदार्थापेक्षा नक्कीच हा रुचकर आणि चांगला आणि स्वादिष्ट आहे. थँक्यू सो मच. खरंच चांगला म्हणजे सांगत नाही. थँक्स टू ताई ऑल्सो. बाय.